प्रेक्षक हो, रामरायापुढे आपली कला सादर करायला मिळणं याला किती भाग्य लागतं हे एखादा सच्चा कलाकार किंवा सच्चा रामभक्त समजू शकतो. हे भाग्य लाभलंय अकोलामधले प्रसिद्ध तबलावादक शंतनू माई यांना आणि नागपूरच्या शिवगर्जना ढोल ताशा पथकाला. बघूया त्यांनी काय कला सादर केली. 22 जानेवारीला अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. यातल्या मंगलध्वनी कार्यक्रमात आशा भोसले, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन या दिग्गजांनी गायन सेवा सादर केली. यात अकोल्याचे तबलावादक शंतनू माई याची निवड झाली. आकाशवाणीचे अ श्रेणीचे कलाकार असलेले शंतनू माई अनेक वर्षांपासून मोठमोठ्या कार्यक्रमात तबल्याची साथ संगत देत असतात. रामसेवेची ही संधी त्यांना मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्या कार्यक्रमामध्ये मला संस्थानाकडनं बोलवणं आलं हे माझं भाग्य आहे आणि त्यासाठी इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत आशाताई भोसले आणि शंकर महादेवनजी आणि अनुराधा पौडवालजी यांच्याबरोबर साथ संगत करण्याचा मला योग आला आहे. तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि हा खूप मोठा क्षण आहे. तर हा नेहमी लक्षात राहण्यासाठी सारखा आहे माझ्यासाठी. याचप्रमाणे नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला देखील आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 24 आणि 25 जानेवारीला शिवगर्जना ढोल ताशा पथक 111 सहकाऱ्यांसोबत राम मंदिर परिसर, हनुमान गडी आणि काही प्रमुख स्थानांवर त्यांनी सादरीकरण केलं. त्यासाठीची खास तयारी देखील त्यांनी केली होती. आणि आम्ही असे 3 ताल सेट केलेले आहे. एक रामधून आहे, बजरंगबलीचा ताल आहे आणि कृष्णाचा ताल आहे. तिथे आम्ही रामललाच्या जो मंदिर परिसर आहे तिथे आमचं ते वादन होणार आहे. एक हनुमानगडी आणि रामकी पैडी असे 2-4 ठिकाणी आमच्या अयोध्यामध्ये कार्यक्रम होणार. भावना तर आनंद इतका आहे की असं किती पिढ्या चालल्या गेल्या ज्यांना राम मंदिर बघायला नाही मिळालं. आमचं सौभाग्य आहे, भाग्यशाली आहे आम्ही की आम्हाला तिथे स्वतः रामललांनी आम्हाला बोलवलं आहे. हेच आमचं सौभाग्य आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोल्याहून आणि विष्णू गोटाखोडे नागपूरहून.